आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार। अग तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात। कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास। ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास। आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार। अगनबीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर। तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन। आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन। आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार। तयाच्या चंचनेने सेले संत तरारा घटघोष, तुका म्हणे कोटी पुनीत भावे गाता गीत विठोबाचे। तयाच्या चंचनेने सेले संत तरारा घटघोष, समचरण सर्व सांद्रणीला मुदा जगन्नीत पाणी नंदनना। तरुण तुलसी माला कंदर कंदने सदैव चिंतया दुसरे चरण संसाच्या त्यांच्या पदानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका सारा विचार करावा उठी। नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतनेने सेल संकट करारा घटघोष वस्तू प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी विषय निवडलेला अभंग जगत 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 जाणणे देवाचे प्रसिद्ध साधू वैराग्याचे यांचा चार चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगत कोबरा मानवी देहाला प्रत्येक जीवाला यथार्थ विचाराची शिकवण देतात। अभंग काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचं काही चिंतन असं थोडासा परिहार द्यायचा। वैकुंठवासी कैलासवासी गौतम भाऊ लक्ष्मणराव भागवत यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम त्या सर्व भागवत कुटुंबियांनी त्यांच्या मुलांनी खूप सुंदर नियोजन केले। कार्यक्रमाला थोडा उशीर झाला याचं कारण असं 15 ऑगस्ट नाही, बरोबर आहे? आणि थोडं सगळ्यांना तिकडचाही कार्यक्रम महत्त्वाचा होता, बरोबर आहे? आज आपल्याला 75 वर्ष झाले या देशाला स्वातंत्र्य। त्याच्यामुळे जसं आपण दिवाळी साजरा करतोय, जसं आपण गुढीपाडवा साजरा करतोय, त्याच्याही पेक्षा लोक हा सण थाटामाटा साजरा करा म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद सर्व भारतवासियांना। थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका मला पुन्हा सर्व मंडळी समोर ठेवायची। थोडं लक्ष देऊन कीर्तन ऐका फक्त माझं। मानवी देहाचा एक नियम आहे, या विश्वाचा एक नियम आहे, जगाचा एक नियम आहे दादा। जो व्यक्ती जन्माला आला त्याला जावं लागणार, मग तो कोणी का असो, मी असो तुम्ही असो कोणी असो, जो जन्माला आला त्याला जावं लागणार। प्रत्येकाच्या जाण्याचा दिनांक वेगळा आहे, प्रत्येकाच्या जाण्याची तारीख वेगळी आहे, प्रत्येकाच्या जाण्याची वेळ वेगळी, पण प्रत्येकाला कधी ना कधीतरी जाणे हे तेवढंच निश्चित आहे। महाराज सांगतात आया है सो जाएगा, अजून थोडा कमी करा महाराज। राजा रंग फकीर कोई सिंहासन चढ़ा, कोई बंधा जंजीर। बरेचशा वेळेस वर्ष श्राद्धाला गेल्यानंतर काही लोक म्हणतात महाराज आमचे वडील यानं गेले, आमचे वडील त्यानं गेले, आमचे वडील कोरोनानं गेले, आमचे वडील अपघातानं गेले। कोरोनानं कोणी मेलच नाही महाराज, लोक मरणारच होते, फक्त निमित्त कोरोनाचं झालेलं आहे। अरे
देवाला तुम्हाला आणि मला घेऊन जाण्यासाठी काही ना काहीतरी निमित्त करावंच लागणार आहे, तसा मनुष्य मरल तरी कसा हो. म्हणून लक्ष देऊन ऐका. माणसं तुम्हाला सोडून गेले, माणसं मला सोडून गेले हे विशेषच नाहीये दादा. माणसं आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे हेच मोठं विशेष आहे. मी तर नेहमी कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो, अरे ज्या विश्व मालकाने हे विश्व निर्माण केलंय, ज्या जगाच्या मालकाने हे जग निर्माण केलंय, त्या जगाच्या मालकाच्या बापाला जर आपली मृत्यू लोकाची यात्रा संपवावी लागली तर तुमचा बाप तुम्हाला मला सोडून गेला, यात काय नवले. किती गोड प्रमाणे ऐका. एथनाई पामर जीव किती. जाणं या निसर्गाचा नियम आहे, जाणं या प्रकृतीचा नियम आहे. प्रत्येकाला जावंच लागतं. मग लक्ष देऊन कीर्तन ऐका. मायबाप, जाणं तुमच्याही हातात नाहीये, जाणं माझ्याही हातात नाहीये. लक्ष द्या बरं कीर्तनाकडे. जाणं तुमच्याही हातात नाही, जाणं माझ्याही हातात नाही. पण कसं जायचं हे तुमच्या हातात आहे, कसं जायचं हे माझ्याही हातात आहे. मी एक नेहमी कीर्तनातून सांगत असतो, कोणाच्या वर्ष श्राद्धाला गेले की नुसतं बुंदी भात नका खायचो, तो घरी खायला भेटतो आपल्याला. वर्ष श्राद्धाला बसल्या बसल्या हाही विचार जीवनामध्ये कधीतरी करत जा की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या घरच्यांनी माझं वर्ष श्राद्ध घातलं पाहिजे. कबीर महाराजांचं खूप गोड वर्णन. कबीर महाराज सांगतात, कबीरा कबीरा हो कबीरा, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. असं जीवनामध्ये कार्य करत जा की तुम्ही गेल्यानंतर लोकांनी तुमची आठवण केली पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, जेवढे काही क्रांतिकारी लोक या देशामध्ये झाले, जेवढे काही देशभक्त या देशामध्ये झाले, जेवढे काही संत महानुभाव या देशामध्ये झाले, त्यांचं जीवन चरित्र जर आपण तपासलं ना महाराज, त्यातला कोणताच महात्मा 100 वर्ष नाही जगला हो. अगदी थोड्या वर्षाचं आयुष्य होतं त्या लोकांचं, पण काम एवढं सुंदर केलं की चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळत राहील. महाराज, मी नेहमी सांगतो, गेले दिगंबर गेले दिगंबरा ईश्वर विभूती, गेले दिगंबरा ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाती, राहिल्या त्या कीर्ती गेले दिगंबर ईश्वर विभूती.
गेले दिगंबर ईश्वर विभू थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. मायबाप, मरून सुद्धा जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर आजपासून प्रत्येकाने आपल्या मरणाची तयारी केलीच पाहिजे. तुम्ही सगळ्या गोष्टीची तयारी करणारे लोक आहे. इलेक्शन लागायचं तरी आतापासून लोकांच्या भेटीगाठी सुरू झालेली आहे. 2024च्या आमदारकीची तयारी लोकांनी आतापासून केली. माझ्या मुलीला इंजिनियर करायचं, माझ्या मुलाला MBBS करायचं, मला घर बांधायचं, मला गाडी घ्यायची, सगळ्या गोष्टीची तयारी करणारे लोक तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही तुमच्या मरणाची तयारी केली का? तुम्ही म्हणसाल महाराज मरणाची काय तयारी असते? हो, मरणाची सुद्धा तयारी आहे. एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया न जाणं ही तुमच्या मरणाचीच तयारी हो महाराज. देवाचं चिंतन केलं पाहिजे माणसानं. तुम्ही आलाय कुठून, तुम्हाला जायचं कुठं, करायचं काय? कोहम कतमिदम जातं, मी कोणाईसा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून, मला जायचं कुठं, मला करायचं काय, सगळं मनुष्य विसरून गेलाय. महाराज सांगतात, औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, अरे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. एवढा 3.5 हाताचा नर जगाच्या मालकाने तुम्हाला दिलाय ना महाराज. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग. रात्रंदिवस माणसाने आपल्या उद्धाराचा विचार केला पाहिजे. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हे चितळमळ. तुका म्हणे नाही आपुले बळ, जेने फळ पावे न निश्चयेसी, काही हे खंड येईल कर्म, पारुषतील धर्माधर्म, कासयाने कळेल हे वर्म. मनोनी श्रम वाटत से, भगवंताच्या भेटीची तळमळ अंतःकरणामध्ये लागली पाहिजे. भेटी लागी Ah
माझ्या लेकराचं कसं होईल, माझ्या बायकोचं कसं होईल, काहीच होत नाही महाराज, काही नाही. कोणा वाचून या जगात काही राहिलेलंच नाही. लोकांना असं वाटतं, काही लोक म्हणतात महाराज मी जर गेलो ना तर आमच्या घरच्यांचं कसं होईल, काहीच होत नाही, तू एकदा मरून बघ, लोक चांगलं जगतात, काहीच राहत नाही महाराज. अजिबात नाही. कोणा वाचून काय राहिलो या जगात. पूर्वीचे लोक, हे म्हातारे लोक म्हणायचे इंदिरा गांधी गेल्या भारताचं कसं होईल, काय झालं भारताचं, काहीच झालं नाही. इंदिरा गेली तर सोनिया आलीच ना का, भारत बंद पडला का, नाही नाही नाही. सोनिया गेली, मोदी साहेब आले, उद्या ती गेले तर कोणीतरी येणार आहे. जग या शब्दाचा अर्थ लिहून ठेवा काळजावर. ज्याच्यात नित्य बदल होतो, जिथं कोणा वाचून काहीच राहत नाही त्याला जग म्हणतात महाराज. कोणा वाचून काय राहतं या जगामध्ये, अजिबात नाही. एवढा सुंदर नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना, निश्चित आपण याचा यथार्थ विचार केला पाहिजे. काही लोक म्हणतील महाराज तुकोबरा या अभंगामध्ये आम्हाला विचार करायला लावतात, आम्ही विचार करत नाही का. आमच्या दादांनी एवढं गोड नियोजन केलं, हे वॉटरप्रूफ मंडप आहे, एक कॅमेरावाला सांगायचा 3-3 कॅमेरेवाले, वा वा वा, एवढे सुंदर गायक वादक बोलवले, एवढी सुंदर साऊंड सिस्टीम आहे, एवढं सुंदर जेवणाचं नियोजन आहे, ज्यांना बसता येत नाही त्यांच्यासाठी खुर्चीची व्यवस्था आहे. सगळ्या गोष्टी ज्या केल्या आहेत ह्या विचाराने केल्या का, विचाराने केल्या हो. कळतंय ना माझं भाषण तुम्हाला, कशाने केलंय, विचाराने केलं. 2-3 महिन्यापासून तयारी चालू होती, हा मंडपावाला लावायचा, हे महाराज लावायचे, हे करायचं, हे सगळं विचाराने झालं. तुम्ही मुलांना एवढं चांगलं शिकवता, एवढे चांगले घरं बांधता, एवढी चांगली शेती करता, हे विचाराने का, विचाराने, विचाराने सर्व करता. मग आम्ही एवढे जर विचारवंत आहोत तर तुकोबराय तुम्हाला आणि मला विचार करायला का लावतात, हा पहिला प्रश्न आहे. तुकोबराय सांगतात बाबा तुम्ही विचार करत नाही असा आरोप नाहीये माझा तुमच्यावर, जन्मतः प्रत्येक जीव हा विचारवंतच आहे, पण विचार संसाराचा करतो. परमार्थाविषयी माणसं झोपलेले, आणि परमार्थाविषयी झोपलेल्या प्रत्येक साधकाला साधू संतांनी जागा केलं. आता जागा रे बहिणो जागा, ए बाबा उठा ना, किती दिवस झोपणार आहात तुम्ही, उठा जागे वरे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या हो, धनदार पुत्र जन. साधू संतांनी तुमच्या आणि माझ्यावर खूप उपकार केलेले. आपली आई सुद्धा मुलावर उपकार करते, बाप सुद्धा मुलावर उपकार करतात, पण आई बापाच्या उपकारापेक्षा साधू संतांचे उपकार खूप मोठे आहेत. केले उपकार सांगू मी काय, बापन करी ऐसी माय. आई सुद्धा उपकार करते. तिथं जेवढ्या काही माझ्या माय मावल्या बसलेल्या आहेत, थोडं इकडे सरकून. एक छोटासा प्रश्न तुम्हाला आहे. उन्हाळ्याचे दिवस होते, मे महिन्याचे दिवस होते, दुपारचे 12 वाजलेले होते. माया हो, अनेक पोरग उन्हात गल्लीत खेळत असताना त्याच्या आईने त्याला आवाज दिला, ए बाळ्या, अरे बाळा ऊन लागशील, आजारी पडशील, सावलीत ये. त्यावेळेस बाळू काय म्हणतो माहितीये का, अगं आई माझे सर्व मुलं इथं खेळत आहेत, मित्र खेळत आहेत, त्यांना नाही ऊन लागत, तर मला एकट्याला कसं लागल. त्यावेळेस आईच्या मुखातले वाक्य काय आहे माहितीये का, आई म्हणते बाळ्या त्यांना मरू दे, तू सावलीत ये. काय म्हणते आई, त्यांना मरू दे, तू सावलीत ये. आई फक्त स्वतःच्या मुलाचा विचार करते, पण साधू संतांनी तसं नाही केलं. पसायदानामध्ये किती गोड वर्णन आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितीनी लोकी, भजिजो आदि पुरकी अखंडित, अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिने लोक. साधू संतांचा जन्म तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी झालेला आहे महाराज. बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळ, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. म्हणून साधू संतांनी तुम्हाला आणि मला रात्रंदिवस उठवण्याचा प्रयत्न केला. किती गोड प्रमाणे ऐका. हा मज निरंतर जागवे काय सांगू आता स्वामीचे उपकार, काय सांगू आता स्वामीचे उपकार.
मज निरंतर तुमच्याने माझ्या उद्धारासाठी साधू संतांचा जन्म आहे महाराज. 3 गोष्टी लिहून ठेवा काळजावर माझ्या. माणसाला प्रगती, कुत्र्याला गती आणि साधू संतांना अधोगती कधी सहन होत नाही महाराज. माणसाला सगळं काही सहन होतं पण तुमची प्रगती माणसाला सहन होत नाही. आपलं घर पत्राचं याचं त्याला दुःख नाहीच आहे पण दुसऱ्याने एवढा आरशीशी बंगला बांधला कसा ही मोठी खाजी कोणत्याच दवाखान्यात नीट होत नाही महाराज. हे प्रत्येक ठिकाणी तुम्ही असं नका समजू ते गांजरगाव तुमच्यातच आहे, ते प्रत्येक ठिकाणी महाराज. ऊत आला या लोकांचा, कठीण झालं. जिकडं तिकडं लोक सतत दुसऱ्याच्या सुखानं दुःखी. म्हणून माणसाला प्रगती कधीच सहन होत नाही, ठीक आहे. आणि साधू संतांना अधोगती कधीच सहन होत नाही. कारण संत हृदय नवनीत समाना, नवनीत ही पेक्षा मऊ साधू संतांचा अंतकरण आहे. आणि त्या साधू संतांनी तुमच्याने माझ्या जीवनाचा मार्ग सांगत असताना तुम्हाला आणि मला सांगितलं बाबांनो, एवढा गोड नर्दे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना, तर निश्चित जीवनामध्ये सार काय आणि आसार काय याचा विचार करा. अभंगाचं पहिलं चरण. सार विचार करा मोठा मोठी, सार विचार करा मोठा मोठी, सार विचार करा उठा मोठी, सार विचार करा उठा मोठी. नाम धरा काठी विठोबाचे, नाम धरा काठी विठोबाचे, नाम धरा काठी विठोबाचे. तयाचा ज्योताने निरसेल स्वाकाट, तयाचा ज्योताने निरसेल स्वाकाट. नाम धरा काठी विठोबाचे, नाम धरा विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल तयाच्या चिंतने निरसेल. घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात सार आणि आसार याचा विचार करा. सार म्हणजे काय ना आसार म्हणजे काय. मानवी देहाला आल्यानंतर चांगला आणि वाईट हे दोनच विचार आहे महाराज. मानवी देहाला आल्यानंतर माणसाने विचार केला पाहिजे की आपल्याला करायचं काय, आपल्याला जायचं कुठं. नाही लोक सैराट झालेले महाराज, सगळे काय झालेले सैराट पिक्चर सारखे सैराट झालेले. आम्हाला असं वाटलं कोरोनाच्या काळामध्ये एवढे लोक मेले, लाखानं लोक मेले, लोक काही चांगलं काम करतील, अजिबात नाही. उलट कोरोनामुळे लोक अजून बिघडले हो. लोकांची मेमरी फिट झालेली. लोक म्हणतात आता कोणताही रोग कधी येऊ शकतो, कधीही मरू शकतो, त्याच्यापेक्षा खाऊन घ्या, पिऊन घ्या. खाणाऱ्या पिणाऱ्यांची संख्या जास्त वाढली. अजिबात नाही. बर्वे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो इथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. दिला या काळे अवकाश, तुम्ही एवढ्या मोठ्या संकटातून जिवंत आहात असं समजा. माझ्या भगवंताने उर्वरित आयुष्य तुम्हाला बोनस म्हणून दिलेले. काय म्हणून दिलेले? बोनस. त्या बोनस आयुष्याचा उपयोग जीवनामध्ये परमार्थासाठी लावा. सारासार विचार करा उठा उठी. सार म्हणजे काय ना आसार म्हणजे काय. एका वाक्यात सांगू तुम्हाला, देवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी तेवढ्या सगळ्या आसारे महाराजांचं प्रमाण आहे. फलकट तो संसार, फलकट तो संसार, भगवान
येथे सार भगवंता, येथे सार येथे सार भगवंत. माय बाप थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. देवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी तेवढ्या सगळ्या आसारामध्ये मोडतात. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, आपण थोडा तरी देवाचा विचार करा, सारासार विचार करा, उठा उठी, आणि त्या भगवंताचं नाव कंठामध्ये धारण करा, देवाचं चिंतन करा. कोणत्या जातीमध्ये जन्माला आले याला महत्व नाहीये, कोणत्या धर्मामध्ये जन्माला आले याला महत्व नाही. एक सांगू का महाराज, जात ही राजकारणात असते हो, परमार्थात जात नसतीच हो महाराज. जातीचा आणि परमार्थाचा काय संबंध येतो महाराज? कबीर महाराज मुस्लिम समाजामध्ये जन्माला आलेले असताना सुद्धा जेवढं वारकरी संप्रदाय तुकोबरायला मानतो तेवढंच कबीर महाराजांना मानतोय महाराज. तुम्ही जर पंढरपूरला गेले ना तर पहिलं दर्शन माझ्या चोखोबरायचं घ्यावं लागतो. जातीवाद या संप्रदायाने कधी केलेलंच नाही महाराज. भांडण तुमच्या विचाराचं आहे, जातीचं नाहीच आहे महाराज. कोण म्हणतंय वारकरी संप्रदाय हिंदू लोक मुस्लिमांचा विरोध करतात? कधीच केला नाही कोणी कोणाचा विरोध. अरे देशाच्या सगळ्यात मोठ्या पदावर आम्ही डॉक्टर अब्दुल कलाम यांना बसवलं. इथं विचाराचं भांडण आहे, जातीचं भांडणच नाहीये महाराज. मी एक सांगू का तुम्हाला, काय झालंय राजकारणामुळे संप्रदायाकडे सुद्धा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन जातीवादी झालेला आहे. हा संत या समाजाचा आहे, तो संत त्या समाजाचा आहे, हे महाराज त्यात अजिबात नाही महाराज. सर्व साधू संतांचं ज्ञान जर पाहिलं ना महाराज तर ते एक सारखं आहे. साधू महात्मा, महान यश आत्मासह महात्मा, ज्याचा बोध व्यापक आहे, ज्याचे विचार व्यापक आहे, त्याला महात्मा म्हणतात. पुढारी लोक आम्हाला पुरोगामी विचार सांगतात की पुरोगामी विचार असे होते, पुरोगामी विचार तसे होते. तुम्ही लोकांनी आम्हाला पुरोगामी विचार सांगावे. ज्यांनी महाराष्ट्र लुटला त्यांनी पुरोगामी सांगायचे आम्हाला विचार. अरे पुरोगामी विचार तर आम्ही अंमलात आणलेले आहे महाराज. खटनट यावे शुद्ध होनी जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असेल तर पहिलं चोखोबरायचं दर्शन घ्यावं लागतं, तेव्हा पांडुरंगाचं दर्शन पावतं. ही संप्रदायाची परंपरा आहे. लोकांना आता वाटतं की समान नागरिक कायदा पाहिजे. ते येड्यानो, समान नागरिक कायदा त्याच काळात पारित झालेला आहे. तुम्ही अंमलात आणलं नाही, त्याला आम्ही काय करावं महाराज? कोणत्याच जाती धर्माचा विचार साधू संतांनी केलेला नाही हो. जातीला महत्वच नाहीये महाराज, तुमच्या कामाला महत्व आहे. काम चांगलं असलं तर त्याला जातीचा विचारच नाहीये महाराज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जात नाही पाहिले जात, त्यांचं कार्य पाहिलं जातं. काय जातं? छत्रपती शिवाजी महाराजांची जात नाही पाहिले जात, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य पाहिलं जातं. अहिल्याबाई होळकर कोणत्या जातीच्या होत्या हे नाही बघितले जात, अहिल्याबाई होळकरांचं कार्य कसं होतं महाराज. सर्वांना समन्याय असणारी मायमाऊली होती. स्वतःच्या मुलाकडून काहीतरी चुकलं हो, लोकांनी सांगितलं आई साहेब काहीतरी चुकलंय तुमच्या मुलाकडून. अरे 9 महिने 9 दिवस जो गर्भात वागवलेला गोळा, अमृताही पेक्षा पवित्र ज्या लेकराला दूध पाजलंय, ते लेकरू त्या आईने डोळ्यासमोर हत्तीच्या पायाखाली तुडवलं तरी अजिबात कोणत्याही प्रकारचे दया आली नाही. याचं कारण एक क्षत्रिय राज्य होतं महाराज. जो न्याय समाजाला आहे तोच न्याय माझ्या मुलाला आहे. आणि तिथं जर स्वतःच्या मुलावर पांघरून टाकलं असतं ना महाराज अहिल्याबाई होळकरांनी, तास प्रत्येक घरामध्ये अहिल्याबाई होळकरांचे फोटो लागलेच नसते हो. आज आपण थोडं जर विचार केला ना, सर्व धर्म समभाव, सर्व धर्म समभाव, आपण ह्या गोष्टी जे बोलतो त्या बोलण्या बोलत्या नका ठेवते, अंमलात आणा तर कर्ज. अरे भारतातून सोन्याचा धूर निघत होता. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा हो, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. भरत खंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. भारतासारखा पवित्र देश या विश्वाच्या पाठीवर जन्माला आलेला नाहीये. म्हणून खरं सांगू का, जीवनामध्ये जगत असताना निश्चित माणसाने विचार केला पाहिजे. सार असार विचार करा, उठा उठी. म्हातारपणी नाही, तरुणपणात करा. जोपर्यंत हातपाय चांगले तोपर्यंत पंढरपूरची वारी करा. जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले सुहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. हातपाय थकल्यावर काय जमणार आहे महाराज? काही जमत नाही हो. तुम्हाला केदारनाथला जायचं म्हणल्यानंतर तब्येतच चांगली लागते ना. तिथे गेल्यानंतर ऑक्सिजन मिळत नाही. तीर्थयात्रा करण्यासाठी पाय चांगले लागतात, हात चांगले असतात. म्हणून लवकरात लवकर उठा उठी
प्रत्येक क्षणाला क्षणोक्षणाची करावा विचार, तळावया पार भव सिंधू. महाराज सांगतात नामधरा कंठी विठोबाचे, त्या भगवंताचं नाव कंठामध्ये धारण करा. आणि ठीक आहे, असं जर तुम्ही केलं तर फायदा कळेल. अभंगाचं दुसरं चरण. तराल दुर्घट भव सिंधू. मायबाप, भगवंताचं चिंतन केल्यानंतर निश्चित तुमच्या जीवनातलं संकट निवारण होईल. एक सांगू का तुम्हाला, कुठेतरी तुमचा आणि माझा विश्वास कमी पडतोय महाराज देवावर. मला तर वाईट याचं वाटतं, अरे डॉक्टरचं ऐकून माळा काढणारे लोक रे आपण. डॉक्टरने सांगितलं कोरोनाच्या काळात माळा काढा आणि अंडे सुरू करा, तुम्हाला काहीच होणार नाही. पण लोकांना एवढं तरी नॉलेज पाहिजे, अंड्यानं माणूस जगत असतो का? इथं बैल खाणारे मेले, अंडे खाणाऱ्याची अवकात काय महाराज? थोडं तरी जनरल नॉलेज. सायन्स युगामध्ये जगताय ना तुम्ही. सगळ्यात जास्त मांसाहार करणारा देश जर या जगामध्ये कोणता असेल तो चीन आहे. कोणता आहे? चीन आहे. त्या चीनचा जर सर्वे केला तर फक्त मांस तिथं माणसाला खात नाही, बाकी सगळं खातात महाराज. तिथं फक्त माणसाला खात नाही, बाकी सगळं खातात. आणि त्या चीनच्या मरण्याची टक्केवारी पहा, तुमच्या देशाची टक्केवारी मरण्यावारी पहा, त्यांची जास्तच आहे. एक सांगू का तुम्हाला, तुम्ही काजू खा का बदाम खा का किसमिस खा का तुपानं आंघोळ करा, तुम्ही मरणार एवढं ध्यानात ठेवा. तुम्ही अंड खा का कोंबडी खा, नाही तर दोन्ही संघ खा, तुम्ही मरणार आहे एवढं ध्यानात ठेवा. मग मरणार तर आहेच ना, मग असंही तुम्हाला मरण आहे तसंही तुम्हाला मरणाचे. मग चांगलं करून मरा की. ह्याच तोंडानं वाईट बोलायचं आणि ह्याच तोंडानं चांगलं बोलायचं. मग चांगलं बोलायला काय प्रॉब्लेम आहे? पुढारी लोक गोड बोलतात का काम करतात? हो हा बोलत चला, लाजू नका, काही स्पष्ट बोला. गोड बोलतात का काम करतात? ते गोड बोलतात, मग काम करत नाही. ते गोड बोलतात, मग तेवढा त्यांचा जरी गुन्हा आपण घेतला तरी काही बिघडणार आहे का? कोणाला नाराजच करायचं नाही. हो ते म्हणलं बैल दूध देतं, आपण म्हणायचं 5 लिटर देतं. काय ताण आहे तुम्हाला? तुमच्या का बापात चाललं का तुम्हाला द्यायचं? टेन्शनच नाही घ्यायचं, नाराज करायचं नाही. देवावर विश्वास ठेवा. देवावर विश्वास कुठेतरी कमी पडतो. इथं जेवढ्या काही माझ्या मायमावल्या बसले मायानो, लग्न झाल्यानंतर मायमावली काय करते? गळ्यामध्ये मंगळसूत्र घालते. नवऱ्याच्या काय करते? मंगळसूत्र घालते आणि कपाळाला कुंकू लावते. लग्न झाल्यापासून तर मरेपर्यंत संसाराचा ताण तिला काहीच नसतो. ताण कोणाला असतो? तुम्हाला आणि मलाच असतं. साखर संपल्यानंतर टेन्शन तिला का तुम्हाला? आपल्यालाच आहे. करोनामध्ये कीर्तन बंद झाले, ताण तिला का तुम्हाला? तुम्हालाच आहे महाराज. तिला ताण नाही, कारण तिनं काय केलं? तिची सर्वस्व जबाबदारी कोणावर टाकलेली आहे? तुमच्यावर टाकलेली. तसं तुम्ही तुमच्या संसाराची जी दोरी आहे, तुम्ही तुमच्या संसाराचं जे ओझ आहे ते एकदा देवावर टाका. तुका म्हणे भार घातली यावरी आणि होईल कैवारी. एकदा का तुम्ही भार घातला, महाराजांचं किती गोड प्रमाणे ऐका. मागे पुढे उभा मागे पुढे उभा राय सांभाळीत, मागे पुढे उभा राय सांभाळीत, मागे पुढे उभा राय सांभाळीत, मागे पुढे उभा राय सांभाळीत.
ज्यांच्या पुण्यतिथी निमित्त हा कीर्तन सोहळा आहे. पुण्यतिथी ठेवणं म्हणजे कीर्तन करणं, पुण्यतिथी निमित्त कीर्तन ठेवणं, जेवण ठेवणं, हे ठेवणं म्हणजे येणंच त्या माणसाला लय बरं वाटतं, अजिबात असं नाही. बरं मी एक सांगू का महाराज, त्या माणसाने जीवनामध्ये जे कार्य केलं त्यांच्या पावलावर पाऊल टाकणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली, हीच खरी पुण्यतिथी असते महाराज. लोक साधू संतांचे नाव देतात रस्त्याला महाराज, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग. अरे रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यापेक्षा ज्या रस्त्याने छत्रपती गेले त्या रस्त्याने जर तुम्ही गेले तर तुम्हाला छत्रपतीचं रस्त्याला नाव द्यायची गरजच पडणार नाही महाराज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामार्ग कशाला देता नाव? त्यांनी जीवनामध्ये जे केलंय ना तसं जर तुम्ही जगले तर दुसरं काही करायची गरजच नाही महाराज. पण लोक फक्त नाव देतात, कार्य उलट, ते पश्चिमला गेले हे दक्षिणला जातात, अजिबात नाही. लक्ष घ्या. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवारा. देवाचं चिंतन करा, भगवंत निश्चित तुम्हाला या संकटातून तारल्याशिवाय राहणार नाही महाराज. वाल्या कोळ्याने किती पाप केलेलं आहे हो बाबा, त्याच्या एवढा तर पाप नसत कोणी. माणूस मेला की दगड उचलायचा राजना टाकायचा, असे 7 राजना भरले होते. तरी सुद्धा कोळीयाची कीर्ती वाढली, केले रामायण रामकृष्ण हरी देवाचं चिंतन केलं, अजामेळाचाही उद्धार झाला. म्हणून माझी विनंती तुम्हाला, देवाचं चिंतन करा. आणि देवाचं जर चिंतन केलं ना मायबाप तर निश्चित तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्गट भवसिंधू. कोणाकोणाचा उद्धार झाला महाराज सांगतात. शबरी अहिल्या गणका नारी सब ही तूने पार लगाई, अब हमारी बारी जी हो दूर करो दुख मेरा, बाके बिहारी जी हो दूर करो दुख मेरा. माझ्या जीवनातलं संकट निवारण करा. नक्कीच माझा जगाचा मालक शबरीचा उद्धार केलाय त्यानं, अहिल्याचा उद्धार केलाय, गणिकेचा उद्धार केलाय, तर तुमच्याने माझ्या जीवनाचा नक्कीच उद्धार करल. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, एवढा गोड नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना, संधीचं सोनं करा. मी याच्याही पुढे जाऊन सांगेल तुम्हाला, गाडी येण्यापूर्वी बस स्टॉपवर जात जा, गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काहीच फायदा नाही महाराज. जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला परत मिळेल. गेलेली बायको परत मिळेल, गेलेली संता परत येऊ शकते, गेलेला पैसा कमवता येतो, गेलेली जमीन घेता येते, गेलेलं घर घेता येतं. पण जीवनामध्ये एक गोष्ट कधीच परत मिळत नाही, लाईफ इज नॉट वन्स मोर. आणि खरं नाही महाराज लाईफचं काही. हे काळानं काळाची तोंडी घातली लोणीयाची उंडी माशी पाक पाकरी तव हेस रे. आज मराठी आरक्षणाच्या मीटिंग साठी मेटे साहेब निघाले होते महाराज. असं वाटलं होतं का त्यांच्या आईचं रात्री भाषण ऐकलं तर मी रडलो 5-10 मिनिटं. म्हणलं काय देवाचं गणित कळत नाही, कधी काय होईल काही सांगता येत नाही महाराज. एवढी मोठी गाडी येते, आता इंडिओर पेक्षा मोठी गाडी कोणती असू शकते हो महाराज? 50-60 लाखाची गाडी आहे, तरी सुद्धा माणसाचं मरण आलं की जावंच लागतं महाराज. काही लोक म्हणतात घातपात आहे. घातन पात कशाचा पातन कशाचा घात महाराज? ज्याचं आलं ना त्याला जावंच लागतं, कोणी का असेल. काही लोक म्हणतात महाराज 5 वाजता ऍक्सिडेंट झाला आणि 1 तास पोलीस नाही आले, आपली ॲम्ब्युलन्स नाही आले, कोणी फोन नाही उचलला. अरे डॉक्टर जवळ असताना काही लोक मरतात तरी डॉक्टरांना काही करता येत नाही. काही लोक म्हणतात महाराज माझ्या वडिलाला ऑक्सिजन नाही भेटला म्हणून म्हातारा मेलो. काही म्हणतात महाराज माझ्या वडिलाला रेमडेसिवीर भेटलं नाही म्हणून मेलो म्हातारा. हॉस्पिटलही होतं, डॉक्टरही होते, ऑक्सिजन जरी होतं तरी वाचवता नाही आलं. एक माणूस परवा दिवशी म्हणे महाराज माझ्या वडिलाला अटॅक आला हो आणि 1 तास अगोदर जर गेलो असतो तर म्हातारा जगलं असतं. अरे म्हणलं वेड्या, जे लोक डॉक्टर लोक अटॅक आलेल्या लोकांना नीट करतात त्या स्वतः डॉक्टरांना अटॅक आला तरी ते स्वतःला वाचू शकत नाही. तुम्हाला सांगतो प्रयत्न करा, लक्ष देऊन ऐका. इंदापूर हवेनं 3 मित्र 2 व्हीलरवर चालले होते. पल्सर गाडी होती, नवी गाडी होती, 80-90च्या स्पीडनं चाललेले. भरधाव ट्रकची त्यांची समोरासमोर धडक झाली. लक्ष देऊन चिंतन ऐका थोडं. मग समोरासमोर धडक झाल्यानंतर कोणाला लागायला पाहिजे? तो पुढच्याला मधल्याला का मागच्याला जास्त?
आता हा माईक जर माझ्या तोंडावर पडला तर मला लागेल का पखोजाला? हा, मलाच लागल ना. मग समोरासमोर जर धडक झाली तर सर्वात जास्त मार कोणाला लागला पाहिजे? पुढच्याला लागलं पाहिजे. पण नशीब असं असतं महाराज, पुढच्यालाही काही होत नाही, मागचं उडून पडतं त्यालाही काही लागत नाही, मधलं मेल्याशिवाय राहत नाही. मग आता तुम्ही इथं काय लावणार आहे? इथं एवढंच लावायचं, ज्याचं मरण आलं त्याला जाणं, ज्याचं मरण आलं त्याला जाणं. मग ना गाडीची गरज आहे ना एअरबॅग. अहो हेलिकॉप्टर मध्ये मरतात लोक. पाठीमाग आपल्या देशाचे जवान शहीद झाले, 350 कोटी रुपयाचं ते हेलिकॉप्टर होतं महाराज मिलिटरीचं. एवढं ताकद असताना, एवढ्या सगळ्या गोष्टी असताना नाही शक्य होत. ज्याचं आलं ना त्याला जावंच लागतं, जावंच लागतं, जावंच लागतं. मग बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, कोण कधी कसं जाईल काही सांगता येत नाही. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. म्हणून लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसे दिले तरी माणूस नाही जगू शकत. मला तर देवाचे उपकार माना वाटतात की मरणाच्या ठिकाणी कमिशन चालत नाही, देवाने उपकारच केलेले महाराज. एक सांगू का, मरणाच्या ठिकाणी जर वशिला चालला असता ते मोठे मोठे बोके मेलेच नसते, आपल्यासारखे गरीबच मेले असतात. यम न्यायाला आला की त्यांनी 2-3 चेक जरी असते, चेक घेऊन जाय, तिथं कोणाचंच वजन चालत नाही. मग आवाजाचा जादूगार असो का माईकवाला असो का दोन्ही तुतारेवाले असो, गायक असो, काही नाही, एकदा मिस कॉल आला, इच्छा असो नसो तुम्हाला आवरावंच लागतं. ए मन मुसाफिर तुझे जाना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. म्हणून माझी विनंती, एवढा गोड नर्दे प्राप्त झालाय ना तर संधीचं सोनं करा. इथं येऊन जर देवाचं चिंतन नाही केलं मग नाथबाबा सांगतात किती गोडे आहे. हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळलं सरद सेवती बा, काळ बांधून नील सरद सेवती बा. हो एका जनार्दनी आमुचे कायदा जाईल, हो एका जनार्दनी आमुचे कायदा जाईल, हो पिंगळा माद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा माद्वारी. आमचं काय जाणार आहे महाराज, ज्याचा हात मोडून त्याच्या गळ्यात पडलो म्हणून एवढा सुंदर नर्दे प्राप्त झालाय ना. मग निश्चित देवाचं चिंतन करा. तयाच्या चिंतने निर्सेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू विठोबा. जन्मोनी आकुळी वाचे स्मरे राम, जन्मोनी आकुळी वाचे स्मरे राम, जन्मोनी आकुळी वाचे स्मरे राम.
उगा असाच आयुष्य बर्बाद झालंय आपलं. काही नाही, किती धावपळ करा, किती पैसे कमवा, कशाचं पद आणि कशाचे पैसे, काहीच नाही महाराज. बँकेत असलेले पैसे सुद्धा आपल्या कामी पडत नाही हो. खिशात असलेले पैसे सुद्धा आपल्या कामी पडत नाही. किती मोठ्या पदावर असले तरी काही नाही महाराज. 2 दिवस दुःखाचा मुखवटा पाळतात लोक, तिसऱ्या दिवशी तो तुम्हाला विसरतात. लक्ष देऊन कीर्तन ऐका. तुम्ही किती जरी मोठे झाले तरी लता मंगेशकर एवढे मोठे होसाल का? भारतरत्न पुरस्कार भेटला होता मायमाऊलीला. कोणता पुरस्कार भेटला होता? भारतरत्न पुरस्कार ज्या मायमाऊलीला भेटलेला आहे, वयाच्या 98व्या वर्षी त्याने शेवटचा श्वास घेतलाय. तर ती मायमाऊली ज्यावेळेस मिली तर या भारतवासियांनी फक्त 1 दिवस तिचं स्टेटस ठेवलं. किती दिवस? किती दिवस? 1 दिवस. भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या माणसाचं स्टेटस लोक 1 दिवस ठेवतात. तुमचं माझं स्टेटस काय मला अजून तर काही कळलं नाही. घरी जाऊन तपासा, बायको आपल्याला आंघोळीला पाणी टाकत नाही लवकर, हे तुमचं माझं स्टेटस आहे महाराज. आपल्याला चाही टायमावर भेटत नाही महाराज. आणि काय आपल्यासाठी लोक कोण रडणार आहे? आपण का क्रांतिकारी लोक आहे का? काय नाही महाराज. जन्मी आला ह्याला आणि पाणी काहीच फायदा नाही महाराज. तुमचं का देशासाठी काही योगदान आहे? काही धर्मासाठी काही योगदान आहे? अरे देशासाठी योगदान असणाऱ्या लोकांना लोक विसरले, धर्माविषयी योगदान असणाऱ्या लोकांना लोक विसरले, तर तुमचं योगदान फक्त तुमच्या कुटुंबासाठीच आहे. फक्त माझ्या पोराचं कसं होईल आणि माझ्या पोरीचं कसं होईल, काही नाही महाराज. तुम्ही तुमच्या 2 मुलांना शिकवता, काहीच नवल करत नाही. कुत्र एका टायमाला 40-40 पिल्ल्याला जन्माला घालते. किती? कुत्र एका टायमाला 40-40 पिल्ल्याला जन्माला घालते. तुमच्याकडे आधार कार्ड आहे, तुमच्याकडे पॅन कार्ड आहे, तुमच्याकडे दारिद्र्य रेषेचं कार्ड आहे. जगात मला तर थोडं आश्चर्यच वाटतं महाराज. जेवढे काही श्रीमंत आहे त्यांच्याकडे सगळ्याकडे दारिद्र्य रेषेचं कार्ड होते पिवळं. कळत नाही महाराज. ज्यांच्याकडे महाराष्ट्रात 1 नंबरची प्रॉपर्टी त्यांच्याकडे पिवळं कार्ड. किती हलकट लोक आहे महाराज. काही कळत नाही मला बाबा. का लोक हे सगळ्यात मोठी भिकारी महाराज. लक्ष देऊन ऐका. तुमच्याकडे बँक बॅलन्स आहे, तुमच्याकडे जमीन आहे, तुमच्याकडे घर आहे. एक सांगू का तुम्हाला? कुत्र्याकडे आधार कार्ड नाही हो, कुत्र्याकडे पॅन कार्ड नाही. माया हो, कुत्र्याच्या खात्यावर मोदी साहेबाचे 2-2 हजार रुपये बी येत नाही हो महिन्याचे. त्याला 3 रुपये किलो गहू बी नाही, 2 रुपये किलो तांदूळ बी नाहीये. तरी कुत्रे एका टायमाला 40-40 पिले जगवतं. तुम्ही तुमचे 2 पिले जगवता, काहीच नवल नाही महाराज. खरं सांगू का? आठवण त्याच लोकांची होती ते लोकांसाठी जगले. ते स्वतःसाठी जगणाऱ्या लोकांची दशक्रियाविधी घालत नाही लोक, तर पुण्यतिथीची काय अपेक्षा करायची महाराज. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, अहिल्याबाई होळकर असतील, एवढे वर्ष झाले या लोकांना, तरी हे लोक अजरामर. याचं कारण काय माहितीये का? यांनी जीवनभर फक्त लोकांचाच विचार केला, स्वतःचा विचार केलाच नाही महाराज. आणि ज्यांनी स्वतःचा विचार केला ना, त्यांचं नशीब एवढं खराब असतं की जिवंतपणी पोरं त्यांना घराच्या बाहेर काढून देतात. हे नशीब आहे. म्हणून जगत असताना दुसऱ्यासाठी जगा. महाराज सांगतात, किती गोड आहे ऐका. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया एक उलझन है, कई धोखा कई ठोकर, कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर. मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं. दुसऱ्याचं दुःख निवारण करण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानायला शिका आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख माना. म्हणून महाराज सांगतात, जन्मामध्ये येऊन काहीतरी नेम जीवनामध्ये केला पाहिजे. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे नाम, धरी हाची नेम अहर्निशी. आणि असं जर जीवनामध्ये तुम्ही देवाचं चिंतन केलं तर त्याचा फायदा काय आहे तो कोबरा बघायच्या शेवटी. तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत, तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत. दयाचा चिंतने ऐसे रंग, दयाचा चिंतने
भावे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे तयाचा चेतने निर्सेन समाकट तयाचा चोतने निर्सेन समाकट बाल दुर्गट तुम्ही जर देवाचं चिंतन केलं, भगवंताचं चिंतन केलं तर फायदा काय? कोटी कुळाचा उद्धार होतो. कोणाचा उद्धार होतो? तुमचा एकट्याचा नाही, तुमच्या कोटी कुळाचा उद्धार होतो. पण महाराज सांगतात भावे गाता गीत विठोबाचे, परमार्थ भावनेनं करा. महाराज लोक देवाला वेड समजतात. मला कळत नाही का लोक देवाला असं वेड समजत असतील. हनुमंतरायाला जर शनिवारच्या दिवशी नारळ फोडण्यासाठी गेले ना, आज सोमवार आहे, महादेवाच्या मंदिरामध्ये जर नारळ फोडण्यासाठी गेले, नारळ जर एकदम कवळलच निघला असं गोड, तर एवढा तुकडा ठेवतात लोक. किती? एवढूसा बारीक. आणि तेच नारळ खवट निघू द्या, लोक म्हणतात हा 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 पावलं देवाला. काय येडे आहे का? काही कळत नाही मला. म्हणजे चांगलं तुमच्या बापाला आणि खवट देवाच्या बापाला ही पद्धत होय? अजिबात नाही. एक सांगू का, तुम्हाला घुमवाघुमवी करायची असेल तर लय घुमवी असाल ना तुम्ही, तर तुम्ही तुमच्या मित्राला घुमू शकता. अजूनही लय घुमवायचा नाद असेल तर तुमच्या बायकोला घुमवा. अजून जर लय घुमवायचा नाद असेल तर माय बापाला घुमवा. आपण घुमूया हो, देवाला घुमवायचा प्रयत्न करू नका. कारण देव एक नंबर जगातला घुम्या. चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा म्हणी धन्य तोची विठोबा. म्हणून परमार्थ करा. निश्चित परमार्थ केल्यानंतर जगाच्या मालकाची कृपा तुमच्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत भावी गाता गीत विठोबाची. परमार्थ प्रेमानं करा, भावनेनं करा. इथं बसलेल्या जेवढ्या काही माय मावल्या मायांनो, आपल्या नवऱ्याला आवडतं तसं बायकोन वागावं का तुम्हाला आवडतं तसं वागावं? बोला आई. आपल्या नवऱ्याला आवडतं, आपल्या मालकाला आवडतं तसं बायकोन वागावं. हा नियम आहे संसाराचा. लग्न केल्यानंतर त्याच्या नियमाप्रमाणेच तुम्हाला राहावं लागेल. बरोबर आहे का नाही? तुम्ही जर तुमच्या मनाप्रमाणे वागल्यात तुम्हाला सासरी राहता येणार नाही. तुम्हाला कुठं राहावं लागेल? माहेराला. मग तुम्हाला जर सासरी राहायचं असेल तर नवऱ्याच्या मनाप्रमाणे वागावं लागतं. हा जसा संसार आहे तसं देवाला बरं वाटण्यासाठी भक्ताने जसं देवाला आवडतं तसं वागलं पाहिजे. तुम्हाला आवडतं तसं अजिबात वागू नाही. म्हणून भावनेनं परमार्थ करा. महाराज सांगतात आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपकी नियत से ही जानता है. तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्गट भव शून्य. वैकुंठवासी कैलासवासी आमचे गौतम भाऊ लक्ष्मणराव भागवत यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, यांच्या वर्षश्राद्धानिमित्त भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम खूप सुंदर नियोजन केलं. मंगेश दादांनी ही तारीख दिलेली होती. खूप धावपळ होती, काहीच नव्हतं. इथं येऊस तर विना सुद्धा नव्हता महाराज.
त्यांना काही माहिती नाही. ते म्हणे महाराज सगळं घेऊन या. म्हणलं तुम्ही जर मला अगोदर सांगितलं असतं मी 2-3 ट्रक लोक ऐकणारे सुद्धा घेऊन आलो असतो. मला काय ताने 200 रुपयाने भेटतात ना महाराज. रडणारे सुद्धा लोक भेटतात जगामध्ये. हे खाणं पिणं सगळं असतं. पण खूप सुंदर मंगेश दादाने आमच्या नियोजन केलं. म्हणे महाराज 15 ऑगस्ट आहे, मला काही हरकत नाही येतो. म्हणलं दादा खूप सुंदर नियोजन. एक सांगू का, आमचे गौतम भाऊ ज्या ठिकाणून हा कार्यक्रम पाहत असतील, हे सगळे छोटे छोटे मुलं गायक वादन सगळं जर पाहत असतील तर मला नारदाच्या गाजून असा विश्वास आहे की त्यांच्याही डोळ्याला धारा लागल्या असतील. तेही विचार करत असतील किती गोड नियोजन माझ्या लेकरांनी केलं. खरं सांगू, या महाराष्ट्रामध्ये काही बाप असे महाभागी आहे की त्यांना जिवंतपणे पोर माय बाप भाकरी घालत नाही. महाराज मेल्यानंतर सुद्धा आपल्या बापाचा उत्सव एवढ्या थाटामाटात करणारे लोक सुद्धा या महाराष्ट्रात आहे, हे विसरून चालणार नाही. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती, जीवनामध्ये सगळं करा गड्या हो, फक्त मायबापाची सेवा करा. सांगू तुम्हाला, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ज्या दिवशी तुमच्या जीवनात ते माय जाईल ना रे गड्यानो, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल त्या दिवशी निश्चित पुरको होसाल. पैसों से खाना मिल सकता है लेकिन पैसों से कभी बाजार में भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो लेकिन पैसों से कभी बाजार में ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो लेकिन पैसों से कभी बाजार में नींद नहीं खरीद सकते. इसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती दादा, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी नेहमी कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो, आई म्हणून नाही काही तुम्हाला जमलं बाबा तर प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा. ज्या दिवशी जीवनातला बाप जातो त्या दिवशी जीवनातला आधार वड जातो. मी नेहमी विनोदाने सांगत असतो, अरे सचिन तेंडुलकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय. काही पत्रकारांनी प्रश्न केला, कसं वाटतंय तुम्हाला? सचिन तेंडुलकर सांगतात, आज मी क्रिकेट विश्वातील सगळ्यात मोठा माणूस आहे. भारतरत्न पुरस्कार मला या देशाने दिलाय. मास्टर म्हणून माझी ओळख आहे या महाराष्ट्र देशामध्ये. पण हे सगळं सुख पाहण्यासाठी माझे वडील रमेश तेंडुलकर जिवंत असते, मला अजून बरं वाटलं असतं. बाप म्हातारा जरी असला तरी तो तुमच्या घराचा आधारवड आहे. आणि एका आधारवडाच्या पुण्यतिथीनिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम असणारे आमचे वैकुंठवासी कैलासवासी गौतम भाऊ लक्ष्मणराव भागवत यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या सर्व कुटुंबियांनी, त्यांच्या मुलांनी, त्यांच्या आप्तेष्ट मंडळींनी खूप सुंदर नियोजन केलं. द्यावे तेवढे धन्यवाद त्यांना सर्व मंडळीला आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित हे सर्व आमच्या वारकरी संप्रदायातले छोटे छोटे मुलं, काय संस्थेचं नाव? ज्ञान वैभव वारकरी शिक्षण संस्थेतले आमचे छोटे छोटे मुलं, त्यांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. ज्यांनी गोड पखवाज वाजवला असे माझे परम मित्र आमचे दादा आहेत, ज्यांनी आपलं गायन चॅनलवर कोणत्या आपल्या इंडियन आयडलला ज्यांची नियुक्ती झाली त्या शासनाने आमचे परम मित्र दादाही कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. दोन्ही तुतारी वादक सुद्धा आहे. सगळं वजनात कार्यक्रम आहे, काहीच पाहायचं काम नाही महाराज. सर्वच मंडळी, सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. तुम्ही एवढ्या अंतःकरणापासून सर्वजण उपस्थित आहात, तुमच्याही चरणी मी माझा माता ठेवतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच आहे, चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहे. ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली त्या दादाच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. 2-3 यूट्यूब चॅनलवाले आहे त्यांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. पुनश्च एकदा ज्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे, आमचे गौतमराव लक्ष्मणराव भागवत यांच्या चरणी ही सेवा समर्पित करायची आणि सेवेला पूर्ण विराम द्यायचा. ज्ञानेश्वर लोकांना वाटण्यापेक्षा तिथं ठेवून द्या. प्रत्येक जण दर्शन घेतील आणि बाबांच्या फोटोवर फुलं ठेवतील. कारण तिकडून फुलं फेकल्यावर ते इकडे येतो मी तुमच्या पायाखाली. तुम्ही भगवान
जय